मोदी का खेल, अरे कितना रुपया महंगा तेल, बंद करो मोदी का खेल, बंद करो मोदी का खेल, अरे मोदी सरकार बंद करो ये मोदी खेल। नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ रोखोक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण पुण्याच्या रस्त्यावरती आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, आम आदमी पार्टीकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। जगभर वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी व्हायरल होत असताना सध्या पेट्रोल भाव आणि अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी आम आदमी पार्टी बैलगाडी एक आगळं वेगळं या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे। नक्की त्यांचे प्रश्न काय, का हे आंदोलन या ठिकाणी बैलगाडीच्या माध्यमातून ते करत आहेत, या संदर्भात आपण रोखोक चर्चा आपण त्यांनी करणार आहे। बसून घ्या। काय नाव आपलं, काय सांगाल? आज आम आदमी पार्टीकडून या ठिकाणी एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात येत आहे। मी डॉक्टर अभिजित मोरे, मी आम आदमी पार्टीचा प्रदेश सचिव आहे। आज या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅसची ज्या किमती वाढलेल्या आहेत, गॅसची किंमत वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार वाढला आहे, तर याच्या विरोधामध्ये आम्ही मोदी सरकारचा निषेध करतोय। मोदी सरकारने आपल्याला 7 आव्हाने केली की तुम्ही पेट्रोल कमी वापरा, गाड्या कमी वापरा, सोनं घेऊ नका। सोनं घ्यायला कोणाची ताकद राहिली? सोनं 1.5 लाखावरती गेलेलं आहे आणि गॅसची किंमत वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे आणि तरुणांना नोकऱ्या नाही आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मोदीजी काय करतायत तर मेलेडी चॉकलेट देत आहेत। असं एक चॉकलेट त्यांनी आपल्याला 12-13 वर्षापूर्वी दिलं होतं, अच्छे दिन आले म्हणून। त्या चॉकलेट आजही लोकांना महागात पडलेलं आणि एवढी प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे की त्याग तुम्ही करा, जनतेने सगळा त्याग करायचा। 2 दिवसाची चमकोगिरी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी केली। कुणी बुलेट वापरली, कुणी एक दिवस EV मध्ये गेलं, कुणी एक दिवस मेट्रोमध्ये गेलं। दुसऱ्या दिवसापासून पहिले पाडे 55 आहे तशी यांची उधळपट्टी चालू। आत्ता आम्ही या बैलगाड्या घेऊन आम्ही महानगरपालिकेला चाललोय। पुणे महाशहराच्या महापौरांना आम्ही भेटणार आहोत, तिथल्या आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहे की हे चालणार नाही। शास्त्रीजींनी ज्यावेळी देशामध्ये अन्नधान्याची कपात होती, टंचाई होती, त्यावेळी एक वेळचं जेवण स्वतःच्या कुटुंबाने घेतलं नव्हतं, आधी त्यांनी केलं आणि मग जनतेला सांगितलं। इथं मात्र सगळा त्याग जनतेने करावा अशी या नेत्यांची अपेक्षा। आमचं म्हणणं आहे की याची काटकसरीची सुरुवात ही पुणे महानगरपालिकेपासून झाली पाहिजे। पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही जाऊन बघा, चेंबरवरती किती पैसे खर्च होतात, अँटी चेंबर सजवण्यावरती, प्रत्येक नेत्याचं ऑफिस सजवण्यावरती पैसे खर्च होतात। टेंडरमध्ये भ्रष्टाचार आहे। EV गाड्या गरज नसताना घेतल्या जात आहेत, गरज नसताना प्रभाग समितीच्या लोकांना गाड्या घेऊन दिल्या जात आहेत। महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातोय आणि आमचं म्हणणं आहे की याची सुरुवात महानगरपालिकेपासून व्हायला पाहिजे। 1 वर्ष यांनी पूर्णपणे उधळपट्टीला लगाम लावला पाहिजे। अनावश्यक जे कार्यक्रम आहेत ते रद्द केले पाहिजेत, ऑनलाईन कार्यक्रम घेतले पाहिजेत। अधिकाऱ्यांनी सुद्धा पेट्रोल भत्ता, डिझेल भत्ता थांबवला पाहिजे, गाड्या थांबवल्या पाहिजे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा त्यांनी वापर करायला पाहिजे आणि किमान 1 वर्ष तरी का असेना पण भ्रष्टाचार मुक्त त्यांनी महानगरपालिका चालवायला पाहिजे। सध्या भारतामध्ये कॉकरोच जनता पार्टी उदयास आलेली आहे, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? आता वेगवेगळे तरुण, आता 20 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स त्या सोशल मीडियाच्या अकाउंटला झालेले आहेत, त्यांचा सुद्धा अशाच पद्धतीनं मुद्दा, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? कॉकरोच जनता पार्टी अतिशय रास्त मुद्दे उचलत आहे। युवकांच्या मनामध्ये असलेला जो असंतोष आहे त्या असंतोषाला वाट देण्याचं काम करते। मोदी सरकार सत्तेवरती आलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही लोकांना देऊ। 13 वर्ष सत्तेमध्ये आहेत, 26 कोटी तरुणांना रोजगार मिळणं अपेक्षित होतं, एकही रोजगार त्या ठिकाणी भेटलेला नाही आहे। तरुणांच्या मनामध्ये हे फ्रस्ट्रेशन आहे। कॉकरोच जनता पार्टीने हे दाखवलेलं आहे। आमचा त्यांना पाठिंबा आहे। युवकांच्या रास्त मागण्यांसाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत। या ठिकाणी रॅली काढत आम आदमी पार्टीकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। काय सांगाल, हा आंदोलन कशा पद्धतीनं असणार आहे? आता सध्या आम्ही आज प्राथमिक स्वरूपात बैलगाडीवरनं जाऊन या महापालिकेच्या आयुक्तांना, महापौरांना आम्ही निवेदन देतोय आणि इथून पुढे काळात महानगरपालिकेने अनावश्यक गोष्टींवरचा खर्च हा पूर्णपणे टाळावा। या सध्या पावसाळ्याचा काळ सुरू होते, त्याच्यामुळे रस्ते खोदाईची जी कामं असतील ही पण कामं सध्या थांबवली पाहिजेत। हेच आम्ही सध्या पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना सांगणार आहे। नरेंद्र मोदी या सध्यामध्ये भारतामध्ये तरुणाई पूर्णपणे बेरोजगार आहे, महागाई वाढत आहे, अशा अनेक गोष्टी या भारतामध्ये आहेत आणि पंतप्रधान देशाला काहीतरी आव्हान करतात आणि स्वतः इटली, रोम या ठिकाणी जातात आणि मेलोनी जॉर्ज यांना मेलोडी गिफ्ट करतायत, तर हे कुठेतरी या भारतीयांचा अपमान आहे। बरं, सध्या जर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, मेलोडी चॉकलेट आणि बरेच मुद्दे या ठिकाणी, पेट्रोलचा विषय असो किंवा भारतातील बेरोजगारी असो किंवा कॉकरोच जनता पार्टीचा विषय असो, ह्या अनेक मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना आम आदमी पार्टीकडून त्या ठिकाणी बैलगाडीचा घेऊन हे महानगरपालिकेकडून हितनं ते रॅली काढण्यात येत आहे। रोखोक चर्चेवरती मी दत्तात्रय संगपाळ वेगवेगळे विषय घेऊन त्या ठिकाणी येत असतो। धन्यवाद।